म्हणजे प्रश्नच येत नाही, की तिचा कुठला गुण घ्यायचा. कारण तिच्या गुणावर मी फिदा आहे. तिचं हेल्पिंग नेचर आणि मी जर मला जर तिच्याकडून घ्यायचं असेल, तर मी तेच घेईन. म्हणजे मी इव्हन दो मी कळत-नकळतपणे ते घ्यायला सुरुवात केलंय. म्हणजे असं रस्त्यानेही जाताना मला काही हे झालं, तर मी थांबून त्यांची एखादी हेल्प करतो. हा गुण मी खरं तर म्हणेल हिच्यातून घेतलाय मी. कारण इतकं सगळ्यांसाठी करणं, जसं मी मगाशी म्हणालो, की मी पहिला व्यक्ती पाहिलाय. सो हाच गुण मी तिच्याकडून घेईन. अनुज जसे त्याचं अंडरस्टँडिंग लेवल आहे ना अनुजची, ती मला घ्यायला आवडेल. कारण मी आहे ना थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे. मला राग प्रचंड प्रमाणात येतो आणि मी गप्प पण बसत नाही त्या रागामध्ये. सो त्याचं असं असतं, की हे बघ, समोरचा कितीही काही बोलू देत, तुला हर्ट होऊन नाही घ्यायचंय आणि तो कसाही वागू देत, तुला त्याच्यावरती चिडूनच उत्तर द्यायचं असं नाहीये. तू शांत बसून सुद्धा बोलू शकतेस त्याच्याशी आणि भलेही ठीक आहे तो बोलून गेला असेल, याचा अर्थ असा नाहीये की तुला त्याच्याशी नाही बोलायचंय आता. तू इग्नोर करणार आहेस त्या व्यक्तीला. सो असं करून नाही चालत. तो बोलून गेला, त्याचं त्याने काम केलं. तू तन्वी आहेस की नाही हे तुला माहिती आहे ना. हां, मग ते लक्षात ठेवायचं की त्या व्यक्तीने कितीही बोललेलं असू देत, 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी आपण स्वतःहून जाऊन त्याच्याशी स्माईल करायचं. आणि तो मला सांगतो, की मला असं कधीच नाही आवडत, की कोणी कसं वागू देत, काही वागू देत, त्याच्याशी इग्नोर करून जायचं, त्याच्याशी बोलायचं नाही. मला सगळ्यांशी नीट राहायला आवडतं, जेणेकरून मी सकाळी जर चांगल्या एनर्जीने आलोय, तर मला रात्री जाताना सुद्धा सगळ्यांना त्याच पद्धतीने बाय करूनच जायचंय. सो आत्ता कुठे मला त्याच्याकडे बघून असं वाटते, नाही जर अनुज करतोय, तर मला मला पण तसं करायला पाहिजे. मी पण थोडं कमी चिडायला पाहिजे. आता मला त्याने एवढंच शिकवलंय, बघ तुला असं वाटतंय ना, की समोरचा व्यक्ती आपल्याशी जर चुकीचा बोलतोय किंवा आपल्याला टार्गेट करून बोलतोय, तर एवढंच बघायचं, की त्याच्या मनामध्ये आपण कितीही एक्सप्लेन केलं त्या व्यक्तीला, तरी त्याच्या मनामधली इमेज आपण खोडू नाही शकत. जर तो म्हणतोय, की आता तू मूर्ख आहेस, तुला माहिती तू चांगली आहेस, तर मग तो म्हणतोय ना, "तू मूर्ख आहेस." तर एवढंच म्हणायचं, "हो का? बरोबर आहे. चुकलंच माझं." एवढं म्हणायचं आणि शांत बसायचं. बाकी काही वक्तव्य करायचं नाही. कारण तू जेवढं सांगशील, तेवढं तुझ्यासाठी जास्त असणार आहे, त्यांच्यासाठी कमीच असणार आहे आणि ते एवढंच ठरवून ठेवलं असणार आहे त्यांनी तुझी इमेज, की हां, ती मूर्ख आहे. तर तेवढं फक्त लेट इट गो करायचं, लेट इट बी करायचं आणि जाऊ देत, जाऊ देत. आपण छान राहायचं. सो मी आता खूप शिकते त्याच्याकडून ती गोष्ट आणि मला हा गुण त्याचा घ्यायला नक्की आवडेल आणि मी घेतेच आहे. थँक यू.